पुढचा श्लोक घेऊया. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. पुन्हा मनाला सज्जन म्हटलेलं आहे. लहान बाळाला गोंजाळावं तसं की तू सज्जन ना, तू गुणी ना, तू चांगला ना, मग तू असं वाग. हेची क्रिया धरावी. दुसरी वेळ आपण आधी घेतोय क्रिया. कुठली क्रिया करायची? आपण म्हटलं की क्रिया म्हणजे कर्म आणि विचार करणं हे सुद्धा कर्म. आपण मागच्या श्लोकामध्ये विचारांचं कर्म पाहिलं की आपल्याला क्रोध नाही येऊ द्यायचा आहे. आता ही क्रिया जी आहे ना, ही प्रत्यक्ष आयुष्यातली क्रिया आहे. तुमची ध्येय अशी ठेवा की ती तुम्हाला तुमची कीर्ती सगळीकडे पसरवतील आणि तुमच्याकडनं सत्कर्मच होईल, असं समर्थांना अपेक्षित आहे. देहानंतर काय होईल आपल्याला माहीत नाही, पण देहात असताना मात्र आनंद, समाधान आणि वर्दी वाटेल असं आयुष्य जावं, अशी समर्थांची इच्छा आहे असं मला वाटतं.